नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. तुम्ही पण विचार करत असाल की आज या डब्यामध्ये अंडी फोडून आणि तसेच हा डबा चाळणीवर ठेवून कोणती रेसिपी बरं आपण आज येथे बनवणार आहोत. ही रेसिपी चवीला एवढी भन्नाट आणि भारी लागते ना, हॉटेलच्या डिशेसला सुद्धा मागे पडेल अशी ही छान अशी रेसिपी येथे तयार होते. थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवूया आणि आपली पुढची तयारी करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला आता वाटण तयार करून घ्यायचंय. त्यासाठी मी अर्धी वाटी एवढं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. तसेच भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. 1 ते 1.5 इंच एवढं आलं घालून घेतलेलं आहे आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या या ठिकाणी घालून घेतलेले आहे. आता ह्याचं वाटण आपल्याला पाणी न घालताच करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे. तसेच या ठिकाणी आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. पण या ठिकाणी माझ्याकडे चॉपर असल्यामुळे मी कशाही प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे. आता तो चॉपरमध्ये टाकून मी बारीक असा करून घेणार आहे. चॉपरमध्ये कांदा बारीक केल्यामुळे आपली ग्रेव्ही छान अशी मिळून येते. तसेच आपल्या रेसिपीला सुद्धा छान चव येते. आता आपल्याला जेवढा बारीक करता येईल तेवढा आपल्याला बारीक कांदा करून घ्यायचा आहे. तर इथे काही सेकंदातच आपला बारीक असा कांदा चिरून म्हणजेच चॉप करून झालेला आहे. तो आपण चॉपिंग पॅडवर काढून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला, तो सुद्धा चॉपरमध्ये घालून घेतलेला आहे आणि तो सुद्धा बारीक असा करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही सुद्धा मस्तपैकी बारीक चॉपरमध्ये चॉप करून झालेले आहेत. आता हा बारीक केलेला टोमॅटो सुद्धा आपल्याला चॉपिंग पॅडवर काढून घ्यायचा आहे. आता आपण पुन्हा आपल्या रेसिपीकडे येऊया. आता आपल्याला 4 अंडी घ्यायची आहेत आणि डब्याला व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचं आहे. तर मी ब्रशच्या साहाय्याने सगळ्या डब्याला मस्तपैकी व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे. म्हणजे आपण जी काही रेसिपी करणार आहोत ती डब्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित अशी बाहेर येईल. तर या ठिकाणी आता आपल्याला ह्याच डब्यामध्ये 4ही अंडी फोडून घ्यायची आहेत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर नसेल केलं तर आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे अशाच तुम्हाला साध्या सोप्या व्हिडिओज नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपली बोलता बोलता 4ही अंडी फोडून झालेली आहेत. आता ही अंडी फोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्यामध्ये आपल्याला मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. तर आपण आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे मसाला आणि मीठ घालून घेऊया. म्हणजे आपण जी रेसिपी करणार आहोत त्याला छान अशी चव येईल. या ठिकाणी आपला मसाला घालून झालेला आहे. तर आपण येथे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला फॉर्कच्या साहाय्याने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आहे की नाही आगळी वेगळी रेसिपी. शिवाय अजूनसुद्धा पुढे बघितल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी खरंच खूपच अशी आवडणार आहे. ज्या कोणाला अंडं आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने अंडं खातील एवढी छान ही रेसिपी तयार होणार आहे. आपल्याला जेवढं व्यवस्थित मिक्स करून घेता येईल तेवढं आपल्याला अंडं हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित असं आपलं अंडं फेटून झालेलं आहे. आता पुढे एका गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित घातल्यानंतर आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग हे आपण घालून घेतलेलं आहे. तसंच अर्धा चमचा एवढं हिंगसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता मगाशी आपण जो कटरमध्ये बारीक करून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा रंग बदलल्यानंतर आपण जो बारीक करून घेतलेला टोमॅटो आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. जर या ठिकाणी तुम्हाला कांद्याची प्युरी सुद्धा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि टोमॅटोची सुद्धा प्युरी तुम्ही येथे वापरू शकता. त्यामुळे सुद्धा आपली ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिळून येणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे येथे काहीही वापरू शकता. आता या ठिकाणी आपल्याला कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी एकजीव होईपर्यंत छान असा ढवळून घ्यायचा आहे. आणि कांदा आणि टोमॅटो छान असा मिळून आल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे त्यामधले 2 ते 2.5 चमचे आपण फक्त यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजेच तुम्हाला जेवढे ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही येथे वाटण घालू शकता. आता मी यातील फक्त 2 ते 2.5 चमचेच वाटण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या वाटणामध्ये घातलेलं आलं, लसूण तसंच कोथिंबीर ही सुद्धा आपल्याला या तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजेच आपण जो तयार केलेला मसालाच आहे तो या आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या रेसिपीची चव ही आणखीनच वाढणार आहे. तर या ठिकाणी आपण व्यवस्थित असा आपला हा मसाला परतवून घेऊया. म्हणजेच हे वाटण म्हणजेच ही ग्रेव्ही परतल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपली ग्रेव्ही व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे. तर आता आपण यामध्ये आगरी मसाला घालून घेणार आहोत. तर तो आगरी मसाला सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. जवळपास 1 ते सव्वा चमचा एवढा मी आगरी मसाला इथे घातलेला आहे. तसेच चवीपुरते मीठ सुद्धा घालून घेतलेले आहे. आता हे मीठ मसाला दोन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे.
तर ते छान असं आपण तेलावर परतवून घेऊया. असे मसाले तेलावर परतल्यामुळे त्याला आपल्या ग्रेव्हीला म्हणजेच आपल्या ज्या रेसिपीला छान अशी तेलाची तरी येणार आहे. आता हे वाटण म्हणजेच आपली ही ग्रेव्ही छान अशी परतल्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत. तर यामध्ये पाणी घातल्यानंतर तुम्हाला ही ग्रेव्ही थोडी पातळ वाटत असेल, पण काही फरक पडत नाही. आता आपण जे पुढे स्टेप करणार आहोत त्याने आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी थिक होणार आहे, म्हणजेच घट्ट होणार आहे. आता ह्यावर आपल्याला चाळण ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी चाळण ठेवून घेतल्यानंतर आपण जे तयार केलेले अंड्याचे मिश्रण आहे ते डब्यातील अंड्याचे मिश्रण ह्या वाफेवर म्हणजे चाळणीच्या वाफेवर ठेवून द्यायचे आहे. यामध्ये ऑलरेडी आपण मीठ आणि मसाला घातलेलाच होता. आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे आपली रेसिपी अजून अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल. आता यावर आपण झाकण लावून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित अशी 5 ते 7 मिनिटं फक्त वाफ द्यायची आहे. तर अंड्याची रेसिपी बोलली तर त्याच्यासोबत काही ना काहीतरी खायला तर हवंच आहे. तर या ठिकाणी मी येथे भाकरी बनवणार आहे. भाकरीच्या ऐवजी तुम्ही येथे राईस सुद्धा करू शकता किंवा चपाती सुद्धा करू शकता, पण आमच्या घरी जास्त भाकऱ्या आवडतात, त्यासाठी मी येथे भाकरी बनवणार आहे. तर उकड घेण्यासाठी मी त्यामध्ये पाणी घातलेले आणि थोडेसे मीठ घालून घेतलेले. पाण्याला छान उकळ आल्यानंतर यामध्ये तांदळाचे पीठ घालून घेतलेले आहे. आता हे पीठ आपल्याला कावित्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे भाकरीसाठी लागणारं पीठ हे व्यवस्थित मिळून येईल. तर यावर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला हे जे भाकरीचं पीठ आहे ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी उकड घेतलेल्या टोपामध्ये आपल्याला पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन आपल्याला छान असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपण जेवढं व्यवस्थित मळू ना तेवढी आपली भाकरी सुद्धा खूप छान होते. त्यामुळे आपल्याला जेवढं जास्तीत जास्त पीठ मळता येईल तेवढं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. आता त्यातलंच आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे छान असा मळून घ्यायचा आहे. असा गोळा मळून घेतल्यामुळे आपल्या भाकरीला तडा जात नाही आणि आपली भाकरी सुद्धा खूप छान गोल गरगरीत अशी टम्म फुगणारी होते. गोळा झाल्यानंतर आपल्याला साईडच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत आणि खाली परातीला ओला हात लावून घ्यायचा आहे आणि आपण जो तयार करून घेतलेला गोळा आहे तो साईडने थापत थापत घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला हलक्या हाताने ही भाकरी संपूर्ण गोल गोल सगळ्या बाजूने दाबून घ्यायची आहे आणि एखादी कडा जर तुटली तर ती छान अशी बाजूने छान फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपली कडा तडकणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही. तर इथे मस्तपैकी गोल गरगरीत आपली भाकरी तयार झालेली आहे. भाकरी करायला घेतानाच आपल्याला एक साईडला तवा हा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला त्यावर भाकरी घालायची आहे. तवा जास्त तापल्यामुळे थोडीशी भाकरी करपली आहे. येथे पहिली बाजू आपण जेव्हा पलटतो ना त्याच्यानंतर दुसरी बाजू जी आहे ना ती संपूर्णपणे आपली छान बेक झाल्यानंतर म्हणजेच भाजल्यानंतरच आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाकरी छान अशी टम्म फुगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल आपली भाकरी छान अशी फुगलेली आहे. आता आपण भाकरी बाजूला ठेवूया आणि आपली ग्रेव्ही कुठपर्यंत आली आहे ती बघून घेऊया. एक 5 ते 6 मिनिटांनंतरच आपल्याला ही ग्रेव्ही बघून घ्यायची आहे. तर इथे आपण पहिले चाळण बाजूला काढून ठेवूया आणि त्यानंतर आपण आपली ग्रेव्ही बघून घेऊया. वाव, मग अशी तुम्हाला वाटलं असेल मी एवढं पाणी घातलेलं, पण आपली येथे परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तरी सुद्धा खूप छान आलेली आहे. ठिकाणी आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. आपण वापरलेल्या या ट्रिकमुळे आपला वेळ सुद्धा वाचणार आहे आणि मेन पॉइंट म्हणजे आपल्या गॅसची सुद्धा बचत होणार आहे. तर या ठिकाणी आपण चाळण बाजूला ठेवूया आणि आपला डबा ओपन करून बघूया. वाव, इथे खूपच छान आपलं असं अंड शिजलेलं आहे आणि फक्त 5 ते 6 मिनिटातच हे अंड शिजलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला धारदार सुरी घ्यायची आहे आणि त्याच्याने आपल्याला ह्याचे चौकोन कापून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण पनीरचे क्यूब्स करतो त्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठे पाहिजेत त्याप्रमाणे आपल्याला हे छोटे चौकोन म्हणजे क्यूब्स करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले छान असे क्यूब करून झालेले आहेत. आता आपण हे ताटावर काढून घेऊया. तर हे क्यूब छान असे निघालेले आहेत. डब्याला म्हणजे टिफिनला तेल लावल्यामुळे हे अंड पटकन निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत हे क्यूब्स आणि त्याचा आकार आणि रंग सुद्धा खूप छान दिसतोय. जे लोक कोण अंड नाही खाणार ते सुद्धा आवडीने खातील एवढी छान आपली ही रेसिपी तयार होणार आहे. तर या ठिकाणी तोपर्यंत आपल्या ग्रेव्हीला तरी सुद्धा खूप छान आलेली आहे. आता हे जे कापून घेतलेले क्यूब्स आहेत ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजेच ढवळून घ्यायचे आहेत. ढवळून घेतल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर ह्यावर स्टीमवर झाकण ठेवू शकता, नाहीतर हे असंच जरी ठेवलं तरी सुद्धा ह्यावर छान अशी तेलाची तरी येणार आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असंच उकळून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी तेलाची तरी आलेली आहे. आता ह्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर आपली इथे मस्तपैकी युनिक अंडा करीची रेसिपी तयार झालेली आहे, किंवा तुम्ही याला अंडा पनीर सुद्धा बोलू शकता. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. वाव, दिसायलाच किती भन्नाट आणि भारी डिश दिसते नाही. तर या ठिकाणी माझी दुसरी सुद्धा गरम गरम भाकरी मी तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपली दुसरी सुद्धा भाकरी मस्तपैकी टम्म फुगणारी झालेली आहे. आता आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. वाव, गरम गरम अंडा पनीर आणि आपली भाकरी
क्या बात है. अंड न खाणारे सुद्धा आवडीने आवर्जून खातील अशी ही छान रेसिपी तयार झाली आहे. तसेच तुमच्या घरी जर कुकर असेल ना तर खाली तुम्ही भात शिजवू शकता आणि वरती डब्यामध्ये हे अंड फेटून अशा प्रकारे जरी केलत ना तरी ही रेसिपी पटकन अशी होणारी आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.